नमस्कार, माझे नाव बजरंग हिंदूराव वाघ, मुक्काम पोस्ट कुमटे, तालुका कोरेगाव। या ठिकाणी माझ्या कुमटे येथील खोडव्याच्या प्लॉटमध्ये 86-032चा हा खोडवा प्लॉट आहे आणि या खोडव्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत। तर तुम्हाला सांगायचं म्हणजे या ठिकाणी हा ऊस जो आहे हा 3 ते 3.5 महिन्याचा साधारणपणे हा ऊस आहे। खोडव्या रासायनिक खताबरोबर मी पहिल्यांदाच बायोफॅक्टरचं हे बायोएक्सेल ट्रायो हे एकरी 2 बॅग, त्याचबरोबर सुमकाच्या एकरी 1 बॅग, अशा पद्धतीनं मी या खोडव्याच्या ह्या ऊसाला हे खत वापरलं। फुटींची संख्या बघितली तर फुटींची संख्या बघा, हे अगदी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं या ठिकाणी फुटींची संख्या आहे। त्याचबरोबर जर त्या फुटींची जाडी बघितली, स्टंप बघितले तुम्ही, तर प्रत्येक ऊसाचा जर आज बघितला स्टंप तर तुम्हाला त्याची जाडीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीची या ठिकाणी दिसून येईल। तर पानं जर तुम्ही बघितली तर पानं अगदी अशी रुंद आहेत, पानं रुंद आहेत। त्यातली मधली जर तुम्ही पांढरी ही बघितली, शिर बघितली, तर एकदम पांढरा पाना अगदी जास्त याला आहे। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे याला एकसुद्धा मी फवारणी केलेली नाही। फवारणी न करता आज या ठिकाणी बायोफॅक्टरच्या ह्या 2 बॅगा वापरल्यानंतर, कारण माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की आत्तापर्यंत मी या ठिकाणी रासायनिक खतं वापरत होतो आणि रासायनिक खतं वापरत असताना ऑर्गॅनिककडं आपल्या शेतकऱ्यांचं असं होतं की ऑर्गॅनिकवर आपण एवढा विश्वास ठेवत नाही। पण आता या ठिकाणी नाळे साहेब, नवनाथ नाळे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आल्यामध्ये मला त्यांनीच मार्गदर्शन केलं, त्यामुळं आल्यातला मला थोडा अनुभव होता। आल्याचं अजून पीक माझं निघालं नाही, पण आलं चांगलं आलं होतं आणि आल्याचं बघूनच मी या ठिकाणी म्हटलं ऊसाला सुद्धा वापरावं। पहिल्यांदाच मी ऑर्गॅनिक, केमिकलनं आज आपण बघतोय की केमिकल वापरल्यामुळं काय होतंय, जमिनीचा पोत बिघडतोय। आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी जर माती आहे, मातीमध्ये सुद्धा आज या बायोफॅक्टरच्या खतानं काय झालंय, थोडासा भुसभुशीतपणा ह्या मातीला सुद्धा या ठिकाणी आल्याचं मला जाणवतंय या ठिकाणी। आणि दुसरी गोष्ट जी काळोखी आहे ऊसाला, ही काळोखीसुद्धा अगदी अफलातून आहे। आणि एकंदरीतच आपण जर रासायनिक बरोबर ऑर्गॅनिक जर बायोफॅक्टरची ही जर खतं वापरली तर खरोखरच रिझल्ट समाधानकारक मला आलेला आहे। आणि मला शेतकऱ्याला सुद्धा सांगायला आवडेल की आपण जर जमिनीचा या ठिकाणी पोतसुद्धा दीर्घकाळ तुम्हाला जर पाहिजे असेल, जमीन व्यवस्थित आपली राहावी असे वाटत असेल, तर या ठिकाणी बायोफॅक्टरनं खूप छान सॉईल हेल्थवर त्यांचं काम आहे आणि ते जाणवतं आहे। म्हणजे आले पिकामध्ये जाणवलं, आता ह्या ऊसाला सुद्धा मला या ठिकाणी जाणवतं।